नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आसाराम मुंडे आपणा सर्वांचं फास्ट ट्रॅक इंग्लिश अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जे वनरक्षक पदाची तयारी करतायत तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्याचं कारण असं की वनरक्षक पद भरती जी ऑनलाईन पद्धतीने 2019 मध्ये झाली होती, तर त्या एक्झामचं आपण या ठिकाणी काय करत आहोत, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करत आहोत, क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करत आहोत व कशा पद्धतीने क्वेश्चन तुम्ही सोडवले पाहिजे, कशा पद्धतीने परीक्षेला अप्रोच केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत। तर जे मित्र नवीन असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून की तुमच्या मित्रांपर्यंत व तुम्हाला अगदी फ्रीमध्ये व चांगले कंटेंट शिकायला या ठिकाणी भेटू शकते। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला जरूर विसरू नका। तर चला आपण पाहूयात की 18/6/2019ला सकाळी 10 वाजता जो फॉरेस्ट गार्डचा म्हणजे वनरक्षकचा पेपर ऑनलाईन पद्धतीने झाला होता, तर त्यातील इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन कशा स्वरूपाचे होते व त्यांचे ॲन्सर्स काय आहेत व ते कसे आपण सॉल्व केले पाहिजे याचं डिटेल ॲनालिसिस आपण पाहू। पहा, क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच। म्हणजे अलंकारावरती खूप जास्त प्रश्न 2019 मध्ये विचारले गेले होते। आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स। ओ क्रिसमस ट्री, हाऊ ब्युटिफुली डेकोरेटेड यू आर। आता या ठिकाणी क्रिसमस ट्री जे असते, येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसा दिवशी जे साजरं केलं जातं व त्या दिवशी क्रिसमस ट्री एक बनवली जात असते। ओ क्रिसमस ट्री, हाऊ ब्युटिफुली डेकोरेटेड यू आर। या ठिकाणी क्रिसमस ट्री ही निर्जीव असून त्याला सजीव असल्याचा भास या ठिकाणी निर्माण केलेला आहे व त्या ठिकाणी सजीव असल्याचे कल्पना करून त्याच्यावरती मनुष्यत्वाचा मारा केलेला आहे। अशा प्रकारचं ज्यावेळी फिगर ऑफ स्पीच असतं त्याला आपण म्हणतो पर्सॉनिफिकेशन। त्याला चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात। चेतना गुणोक्ती, मराठीमध्ये त्याला चेतना गुणोक्ती म्हणतात। म्हणजे ज्या ठिकाणी निर्जीव वस्तूंवरती ती सजीव आहे असं गृहीत धरून मनुष्यत्वाचा मारा केलेला असतो, अशा अलंकाराला पर्सॉनिफिकेशन म्हणतात। सिमिली म्हणजे काय असतं की सिमिली अलंकारामध्ये तुलना केलेली असते आणि एखादी गोष्ट दुसऱ्यासारखी आहे असं सांगितलेलं असतं। याच्यामध्ये लाईक आणि ॲज या शब्दांचा वापर केलेला असतो। ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे असा शब्द अलंकार असतो की एखाद्या व्यक्तीचं उदाहरण आपण देत असतो परंतु ती व्यक्ती तिथे हजर नसते, मग त्याला दृष्टांत अलंकारसुद्धा काही जण म्हणतात, त्याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतो। आणि युफेमिझम, युफेमिझम म्हणजे असा अलंकार असतो की एखादी वाईट गोष्ट जर एखाद्याला सांगायची असेल तर ती डायरेक्टली सांगण्याच्या ऐवजी थोडंसं सौम्य भाषेमध्ये बोलून सांगितली जाते, त्याला आपण म्हणतो युफेमिझम। तर मग पर्सॉनिफिकेशन, सिमिली, ॲपॉस्ट्रॉफी आणि युफेमिझम। तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे आपलं पर्सॉनिफिकेशन। क्वेश्चन नंबर 2, पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स। आता इडियम्स आणि फ्रेजेसचा हा क्वेश्चन आहे। हीज वर्ड शुड ऑलवेज बी टेकन डॅट डॅश। त्याचे जे शब्द आहेत हे आपण कसे घ्यायला पाहिजेत? नंबर 1, इन कोल्ड ब्लड। इन कोल्ड ब्लड म्हणजे इमोशनलेस असा व्यक्ती असतो की ज्याला कसल्याच प्रकारच्या भावना नसतात, विचार नसतात किंवा काय नाही, म्हणजे कोल्ड ब्लडेड मर्डरर आपण ज्याला म्हणतो, खुनी, असं त्याला म्हणतात कोल्ड ब्लड। दुसरा आहे विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट। विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजे एखाद्याचं बोलणं ऐकायचं आणि तिथंच सोडून द्यायचं, त्याला एवढं सिरियसली घ्यायचं नाही, त्याला म्हणतात विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट। ऑन द कार्ड्स, ऑन द कार्ड्स म्हणजे एखादी घटना घडण्याच्या मार्गावरती आहे अशा अर्थाने त्याचा अर्थ केला जातो। आणि लाईक अ रोलिंग स्टोन, लाईक अ रोलिंग स्टोन म्हणजे काय? गुळगुळता दगड किंवा पाण्यामध्ये वाहणारा पुढे पुढे असा जाणारा दगड, म्हणजे जे बोललंय ते सोडून देऊन पुढे निघून जायचं, तर अशा पद्धतीचं लाईक अ रोलिंग स्टोन म्हणतात। तर मग या ठिकाणी काय? हीज वर्ड शुड ऑलवेज बी टेकन विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट, म्हणजे जास्त सिरियस घ्यायची गरज नाही, ऐकून सोडून द्यायची। क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच। पुन्हा आलं पहा फिगर ऑफ स्पीच काय? आय लेट आउट अ सायलेंट स्क्रीम वेन द डॉग ऑलमोस्ट जम्प्ड ऑन मी। आता या ठिकाणी दोन वाक्य आहेत पहा। आय लेट आउट अ सायलेंट स्क्रीम, मी माझं जी किंचाळणं आहे ते अगदी दबून हळू आवाजात काढलं, आणि वेन द डॉग
ऑलमोस्ट जम्प्ड ऑन मी, ज्यावेळी कुत्र्याने माझ्यावरती जंप घेतली म्हणजे उडी मारली. आता कुत्र्याने जर आपल्या अंगावरती उडी मारली तर आपलं किंचाळणं हळूच येणार की उत्स्फूर्तपणे मोठ्याने येणार? तर साहजिकच मोठ्याने येणार. म्हणजे या ठिकाणी विरोधाभास दाखवलेला आहे. विरोधाभास ज्या ठिकाणी दाखवलेला असतो त्याला आपण म्हणतो ऑक्झिमोरॉन. ऑक्झिमोरॉन हा जो अलंकार असतो याच्यात 2 वाक्य दिलेले असतात, एक विपर्यास आणि दुसरं म्हणजे एकात फॅक्ट असते आणि दुसऱ्यामध्ये त्याचा विपर्यास केलेला असतो, म्हणजे त्याच्या विरोधी दिलेलं असतं. आता या ठिकाणी कुत्रा कोणताही आपल्या अंगावर जर जंप घेतली तर आपण मोठ्याने किंचाळतो. तर इथे काय दिलं आहे, आय लेट आउट अ सायलेंट स्क्रीम, म्हणजे हळूवार अगदी दबक्या आवाजात मी किंचाळलो. दबक्या आवाजात कोणी किंचाळत नसतं. पर्सॉनिफिकेशन आत्ताच आपण पाहितलं चेतनागुणोक्ती. युफेमिझम म्हणजे एखादी वाईट गोष्ट सौम्य भाषेत सांगणे. आणि मेटॅफर म्हणजे काय की तुलना केलेली असते या ठिकाणी, कंपॅरिझन. रूपक अलंकार त्याला म्हणतो आपण, कंपॅरिझन, तुलना केलेली असते की तो सिंहासारखा लढला, तो सिंह आहे, अशा पद्धतीने, म्हणजे मेटॅफर याला म्हटलं जातं. मग या ठिकाणी कोणता ऑप्शन बरोबर आहे? ऑक्झिमोरॉन, म्हणजे 2 वाक्यांमध्ये विरोधाभास आहे. क्वेश्चन नंबर 4, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम. आता या ठिकाणी जी इडियम दिलेली आहे तर ती तिचा अर्थ काय होतो ते आपल्याला सांगायचं. तर या ठिकाणी जी इडियम आहे ती आहे होपिंग अगेन्स्ट होप, म्हणजे ही इज होपिंग अगेन्स्ट होप टू गेट प्रमोटेड धिस इयर. यावर्षी त्याला प्रमोशन भेटेल असं त्याला वाटतंय, पण वाटतंय म्हणजे काय, त्याला गॅरंटी नाही की आपलं प्रमोशन होईल म्हणून, पण तरी त्याला वाटतंय की आपलं होईल. मग अशी सिच्युएशन ज्यावेळी असते त्याला म्हणतात हॅव होप वेन देर आर लेस चान्सेस, म्हणजे त्या ठिकाणी एखादं आपलं काम होण्याचे खूप दुर्मिळ चान्सेस असतात. अशा वेळीसुद्धा आपण आशावादी राहणं म्हणजे त्याला आपण म्हणतो होपिंग अगेन्स्ट होप, म्हणजे जिथे होपच नाही त्याच्या विरोधात आशा ठेवणं म्हणजेच त्याला होपिंग अगेन्स्ट होप म्हणतात. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. आता हायलाइटेड वर्ड कुठला याच्यात? कोव्हर्ट, म्हणजे ही स्टोल अ कोव्हर्ट ग्लान्स ॲट हर अक्रॉस द टेबल. त्याने तिच्याकडे अगदी चोरट्या नजरेने, गुप्त नजरेने पाहिलं. म्हणजेच कोव्हर्ट म्हणजे अशी नजर की ज्या ठिकाणी त्या नजरेत खूप काही दडलेलं आहे आणि ते फक्त बघणाऱ्याला आणि समोरच्या व्यक्ती या दोघांनाच माहीत असतं की ही नजर म्हणजे त्यांनी आपल्याकडे का असं बघितलं आहे. म्हणजे समथिंग हिडन ऑर सिक्रेट. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. बी काय? समथिंग व्हिजिबल टू एव्हरीवन, सगळ्यांना ओळखू येईल असं तर कोण कोणाकडे कटाक्ष टाकत नसतं, बघत नसतं, म्हणजे हा ऑप्शन रॉंग. समथिंग एक्सपोज फॉर एव्हरीवन टू नो, सगळ्यांना माहीत होईल असं दाखवणे नाही. अँड ऑब्वियस फॅक्ट, क्लिअर काय आहे ते उघड होणे, ते सुद्धा नाही. म्हणजेच काय, ही स्टोल अ कोव्हर्ट ग्लान्स ॲट हर अक्रॉस द टेबल म्हणजे समथिंग हिडन ऑर सिक्रेट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. मग हायलाइटेड वर्ड कुठला आहे? हार्श. शी वॉज हार्श टू द सर्वंट्स. हार्श म्हणजे वागणं उद्धटपणाचं असतं, रूढ असतं, त्याला आपण म्हणतो हार्श. म्हणजे हार्शचा अर्थ होतो रूढ, म्हणजे अगदी उद्धटपणे वागणे. स्वीट म्हणजे चांगले, गोड. काम म्हणजे शांत. फ्रेंडली म्हणजे मित्रत्वाने. म्हणजे याचा जो अर्थ होतो हार्शचा तर तो काय येणार या ठिकाणी करेक्ट? मग रूढ येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, पिक द सिनोनिम फॉर द वर्ड ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअर म्हणजे ज्याच्यातून काहीच आपल्याला स्पष्टपणे ओळखू येत नाही असे, म्हणजे अनक्लिअर. त्याचा ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ब्राईट म्हणजे स्वच्छ, प्रकाशमय. डायरेक्ट म्हणजे थेट. एक्सप्लिसिट म्हणजे स्पष्टपणे. ऑब्स्क्युअर म्हणजे अनक्लिअर, ज्याच्यातून आपल्याला संदिग्धता निर्माण होते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, पिक द सिनोनिम फॉर द वर्ड पेरिलस. पेरिलस म्हणजे अगदी भयानक गोष्ट, म्हणजे त्याला डेंजरस म्हणतो आपण. बेनिफिशियल हे येत नाही, म्हणजे उपयोगी. गुड, चांगले हे बी नाही. आणि इनोसंट म्हणजे निरागस हे सुद्धा नाही. पेरिलस म्हणजे भयानक सिच्युएशन, एखादी भयानक संकट, त्याला आपण पेरिलस म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, डेंजरस. क्वेश्चन नंबर 9, pick the right meaning of the highlighted word in the sentence. He was in a state of physical suffering as if from corporal punishment. तो असे काही
शारीरिक आघातामध्ये जगतोय की जसं काय त्याला कार्पोरल पनिशमेंट झाली. कार्पोरल पनिशमेंट म्हणजे शारीरिक शिक्षा, शारीरिक वेदनेची किंवा त्रासाची शिक्षा. तर मग काय म्हणतो आपण कार्पोरलला? अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. कार्पोरल म्हणजे अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. ज्या ठिकाणी शारीरिक वेदना देणारी शिक्षा दिली जाते त्याला म्हणतात कार्पोरल. बाकीचे ऑप्शन बघायची सुद्धा आवश्यकता नाही. क्वेश्चन नंबर 10. पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम. रवी कॅरीड द डे ड्युरिंग द कॉलेज फेस्टिवल. आता या ठिकाणी कॅरीड द डे म्हणजे विन, जिंकणे किंवा व्हिक्ट्री, विजय प्राप्त करणे, त्याला म्हणतो आपण कॅरीड द डे. मग या ठिकाणी टू लॉस हे नाही येणार, टू विन हे बरोबर आहे, टू कम्प्लीट अगेन्स्ट समवन हे नाही, आणि टू वर्क हार्ड हे सुद्धा नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट, कॅरीड द डे. क्वेश्चन नंबर 11. Pick the correct meaning of the highlighted idiom. He laid aside his professional duties for a while to be with his ailing mother. त्याने त्याची आजारी पडलेली जी आई आहे तिची सेवा करण्यासाठी त्याच्या जे काही व्यावसायिक कामं होते, जबाबदाऱ्या होत्या त्या त्यांनी बाजूला ठेवल्या. लेड असाइड म्हणजे बाजूला ठेवणे, बाजूला ठेवणे, लेड असाइड. मग आता याच्यातला ऑप्शन कुठला बरोबर होईल? टू एक्झॉस्ट म्हणजे पूर्णपणे थकून जाणे, चूक. टू अबंडन म्हणजे सोडून जाणे, हेच चूक. टू पुट असाइड फॉर अ शॉर्ट व्हाईल हे बरोबर आहे, म्हणजे काही वेळासाठी आपलं काम बाजूला ठेवणे. टू स्टोअर फॉर फ्युचर हे सुद्धा चूक, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 12. पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. द स्टोरी अबाउट द हाऊस वॉज ॲन एन्शियंट पॅरेबल इट वॉज सेड. म्हणजे ह्या घराबद्दलची जी कहाणी आहे ती कहाणी म्हणजे जुन्या प्राचीन काळामध्ये ज्या काही स्टोऱ्या सांगितल्या जायच्या काल्पनिक त्याच्यासारखी आहे. पॅरेबल म्हणजे काय? काल्पनिक स्टोरी असते. अ फेरी टेल म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, अ फेरी टेल ऑर स्टोरी. बाकीचे बघायची सुद्धा आवश्यकता नाही, हे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. आता पहा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. आता या ठिकाणी हायलाइटेड वर्ड काय? चाझम. पीटर हॅड अर्लियर मेड अ डाईव्ह ऑफ 80 feet फ्रॉम द ब्रिज ओव्हर द चॅझम. पीटरने काय केलं की 80 फूट वरून म्हणजे पुलावरून त्यांनी खाली उडी मारलेली आहे किंवा जंप घेतलेला आहे. चाझम म्हणजे काय की दरीमध्ये खोल जाणे, म्हणजे याला गॉर्जे आपण म्हणू शकतो. पीक म्हणजे उंचीवरती, हा ऑप्शन नाही. क्लोजर म्हणजे बंदिस्त, आणि सॉलिड ग्राउंड म्हणजे ग्राउंड जे आपलं असतं ते. म्हणजे या ठिकाणी चाझम म्हणजे गॉर्जे म्हणजे दरी. चाझमला काय म्हणतो आपण? गॉर्जेला दरी. क्वेश्चन नंबर 14. फिल द ब्लँक्स विथ द सिम्पल पास्ट ऑर पास्ट परफेक्ट टेन्स ऑफ द व्हर्ब्स. आता या ठिकाणी सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट या दोघांचा वापर आपल्याला योग्य ठिकाणी करायचा आहे. मग पहा, शी डॅश डॅश हर डॉक्टरेट बिफोर शी डॅश डॅश मॅरिड. आता ज्यावेळी बिफोर, व्हेन, व्हाईल यांचा वापर केलेला असतो अशावेळी बिफोर, व्हेन, व्हाईलच्या नंतर आपण सिम्पल पास्ट वापरत असतो आणि त्याच्या अगोदर परफेक्ट पास्ट वापरत असतो. तर मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. शी हॅड रिसिव्ड हर डॉक्टरेट बिफोर शी गॉट मॅरिड. आता इथे रिसिव्ड सिम्पल पास्ट आहे, चूक. हॅड रिसिव्ड पण इथं गेट्स वापरले म्हणजे हे सुद्धा चूक, आणि रिसिव्ज हे प्रेझेंट टेन्समध्ये आलं म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15. पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. वेन ही फायनली गॉट अ जॉब आफ्टर हिज ॲक्सिडेंट विदाउट एनी हेल्प ही रिअलाइज्ड एव्हरी क्लाउड डज हॅव अ सिल्वर लायनिंग. आता एव्हरी क्लाउड डज हॅव अ सिल्वर लायनिंग याचा अर्थ असा होतो की प्रत्येक कठीण परिस्थितीमधून मार्ग निघत असतो आणि आपण काही वेळ थांबून किंवा त्या परिस्थितीला फेस करून दुसरा मार्ग स्वीकारायचा असतो. म्हणजे प्रत्येक वाईट गोष्टीतून दुसरी चांगली गोष्ट घडत असते, अशा अर्थाची ही म्हण आहे. मग आता या ठिकाणी काय येईल? बी ऑस्टिमेटिक इव्हन इन डिफिकल्ट
टाइम्स, तर हा ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा, बी शुअर ऑफ द वेदर बिफोर, आता वेदरशी म्हणजे हवामानाशी संबंधित नाही. नेव्हर गिव्ह आउट ऑल युअर सिक्रेट्स, दुसऱ्यांना आपली सगळी गुपितं सांगायची नाही. आणि गुड डेज बॅलन्स बॅड डेज, चांगले दिवस वाईट दिवसांचं भरपाई करतात, तर हे ऑप्शन इनकरेक्ट आहेत. करेक्ट ऑप्शन काय, बी ऑप्टिमिस्टिक इवन इन डिफिकल्ट टाइम्स, म्हणजे वाईट वेळ प्रसंग जरी आपल्यावरती असला तरी अशा वेळेत सुद्धा न हार मानता आपण आशावादी राहिलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 16, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. ट्राय मेकिंग नोट्स ऑफ थिंग्स दॅट अनॉय यू, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला राग येतो, चीड येते. अनॉय म्हणजे राग येणे, चीड येणे, तर त्या गोष्टी नोट डाऊन करायला शिका. मग आता याला आपल्याला कुठला पाहायचा आहे, सिमिलर मिनिंग. चाम, चाम म्हणजे हसत खेळत आनंदी. इरिटेट, इरिटेट म्हणजे चीड येणे. अपीज म्हणजे दुसऱ्यांना खुश करणे. चीर म्हणजे आनंदी राहणे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 17, फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड ड्रजरी. ड्रजरीचा अर्थ काय होतो पहा. आता ड्रजरी म्हणजे एंटरटेनमेंट नाही, फन म्हणजे हासी मजाकसुद्धा नाही, पार्टी हे सुद्धा नाही, तर काय होतो, स्लेवरी. ड्रजरी म्हणजे ढोर मेहनत करणे किंवा खूप काम करणे अशा अर्थाने वापरला जातो. क्वेश्चन नंबर 18, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. अपेरल्स आर युजली ऑफर्ड ॲज स्मॉल, मीडियम ऑर लार्ज. अपेरल्स म्हणजे कपडे घालण्याची किंवा नोकरांना जे दिलेले असतात त्यांना अपेरल्स म्हणतात. मग अ वेल यूज टू कव्हर द फेस. दुसरं, अ फनी कॉस्ट्यूम यूज ॲट ॲन इव्हेंट. अ ड्रेस ऑर क्लोथिंग. मग अ वेल यूज टू कव्हर द फेस म्हणजे तोंड झाकण्यासाठी वापरलेले कपडे ते नाही. फनी कॉस्ट्यूमसुद्धा नाही. अ ड्रेस ऑर क्लोथिंग हे बरोबर आहे. फिजिकल वर्कसुद्धा आहे, म्हणजे अपेरल्स म्हणजे अ ड्रेस ऑर क्लोथिंग. क्वेश्चन नंबर 19, कन्वर्ट द सिम्पल सेंटेन्स इंटू अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता सिम्पल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय वापरायचं, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरायचे. मग फॉर एक्झाम्पल पहा, आता पहिलं काय वाक्य, ही इज सेड टू बी अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी. ही इज सेड टू बी अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी. सॉरी इथे काय करायचं, कन्वर्ट द सिम्पल सेंटेन्स टू अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ही इज सेड टू बी अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी, बरोबर आहे. हे सिम्पल सेंटेन्स आहे, याचं आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचे. आता ही इज सेड म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टचं हे वाक्य, नाऊन क्लॉजचं. तर मग आता पहा, नाऊन क्लॉज म्हणजे इट इज सेड दॅट. बघितलं कीच आपल्याला लक्षात येतं, बाकीचे आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही. म्हणजे बेसिक क्लिअर असलं की आपण पटकन उत्तरावरती पोहोचू शकतो. क्वेश्चन नंबर 20, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. अपीज. अपीज म्हणजे दुसऱ्यांना खुश करण्यासाठी एखादी गोष्ट करणे, त्याला आपण अपीज म्हणतो. मग काय, अमेंडमेंट्स हॅव बीन ॲडेड टू द बिल टू अपीज लोकल प्रेशर ग्रुप्स. विधेयकामध्ये जे काही दुरुस्त्या केल्या गेल्या त्या कशासाठी केल्या गेल्या, तर जे काही लोकल ग्रुप्स आहेत तर त्यांना खुश करण्यासाठी केल्या गेल्या. मग अपीज म्हणजे काय, सिनर्जाइज म्हणजे समन्वय घडून आणणे हे नाही. प्रोहोक म्हणजे त्यांना प्रक्षोभित करणे किंवा पेटवणे तेही नाही. एनकरेज त्यांना प्रोत्साहन देणे तेही नाही. प्लॅकेट, प्लॅकेट म्हणजे शांत करणे, म्हणजे काही मागण्या मान्य करून त्यांना शांत करणे, त्याला म्हणतो आपण प्लॅकेट. क्वेश्चन नंबर 21, पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. ही ट्राय टू पुट अ डॅश डॅश इन माय न्यू प्रोजेक्ट बट फेल. माझ्या नवीन प्रोजेक्टमध्ये त्याने खूप अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फेल गेला, असं या ठिकाणी अर्थ वापरायचा. आता वेट ब्लँकेट म्हणजे काय, की एखाद्याचं वाईट गोष्ट सुरू असताना त्याच्यात आपण काहीतरी गोष्ट शोधणे आणि त्याची मजा घेणे, म्हणजे दुसऱ्याच्या भांडणामध्ये तेल ओतून भडका करणे, असं वेट ब्लँकेटला म्हणतात. स्पोक इन द व्हील म्हणजे काय, चांगल्या कामात अडथळा निर्माण करणे, बरेचसे त्याला अडचणी निर्माण करणे. डिफ इयर म्हणजे काय, ऐकून न ऐकल्यासारखं करणे. विल अँड वी म्हणजे काय, चांगला आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. स्पोक इन द व्हील म्हणजे चांगल्या चालत्या चाकामध्ये
दांडी घालून ते चाक बंद पाडणे. क्वेश्चन नंबर 22. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. जोवियल. ही ॲड्रेस्ड दी क्राऊड इन अ जोवियल मॅनर. जोवियल मॅनर म्हणजे काय, अगदी आनंदाने त्याने त्या क्राऊडला काय केलं, लोक जमलेल्यांना भाषण दिलं. मग अँग्विश म्हणजे उद्वेग, रागणे. सनी म्हणजे आनंदाने, डिजेक्टेड उद्विग्न झालेला असणे, आणि अनहॅपी दुःखी, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, सनी. क्वेश्चन नंबर 23. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. फेन. शी न्यू दॅट हर एफर्ट्स टू फेन चीरफुलनेस वेरंट कन्व्हिन्सिंग. फेन म्हणजे दिखाव्यासाठी केलेले, दिखावा असलेले. मग इथे फेक. डेमॉन्स्ट्रेट, शोकेस किंवा जनरेट हे तिन्ही ऑप्शन चूक आहेत. फेन म्हणजे दिखावा करणे, चुकीचं दाखवणे म्हणजे फेक. क्वेश्चन नंबर 24. यू हॅव बीन गिवन अ सिम्पल सेंटेन्स, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता या ठिकाणी ही इज अँग्री, ही इज अँग्री, ही इज सॅड, ही इज कन्फ्यूज, ही डझंट नो द रिझन फॉर इट. म्हणजे अँग्री, सॅड आणि कन्फ्यूज हे तिन्ही ॲडजेक्टिव्ह त्याला वापरलेले आहेत. तर हे तिन्ही ॲडजेक्टिव्ह आपल्याला एका गोष्टीमध्येच, एका वाक्यामध्ये आपल्याला वापरायचे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. तर ते कसे वापरता येतील पहा. ही डझंट नो द रिझन व्हाय ही इज अँग्री अँड सॅड अँड कन्फ्यूज. आता अँड प्रत्येक वेळी घेत नाहीत, म्हणजे ऑप्शन नंबर 1 कट. ही इज अँग्री अँड सॅड अँड पुन्हा डबल अँड आलं, हे सुद्धा कट. ही डज नॉट नो व्हाय ही इज अँग्री, सॅड अँड कन्फ्यूज. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बाकीचे बघायची सुद्धा गरज नाही. ही डज नॉट नो व्हाय ही इज अँग्री, सॅड अँड कन्फ्यूज. म्हणजे हा क्रम काय असतो ॲडजेक्टिव्हचा, बरोबर असतो. क्वेश्चन नंबर 25. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. पुन्हा आला फिगर ऑफ स्पीच. दॅट लॉन इज अ ग्रीन कार्पेट. तो लॉन म्हणजे जसं काही ग्रीन कार्पेट आहे. म्हणजे या ठिकाणी एखाद्या गोष्टीची तुलना, कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करणे म्हणजे तो असतो मॅटॅफर, रूपक अलंकार. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. युफेमिझम आत्ताच पाहिलं आपण की वाईट गोष्ट सौम्य पद्धतीने सांगणे. पर्सॉनिफिकेशन चेतना गुणोक्ती. म्हणजे हे तिन्ही अलंकार नाहीत. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 26. कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. जॉन विल टेल यू लॅटर. आता टेल वापरले म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आपल्याला काय वापरावं लागेल, ॲम, इज, आर. मग आता इथं पहा, ऑब्जेक्ट कोण आहे याच्यामध्ये, यू आहे. मग यू ऑब्जेक्ट आहे तर सुरुवातीला येणार. मग यू पहिल्यात काय, यू जॉन वॉज दिलं इथे, म्हणजे हे चूक. यू वेअर पास्ट टेन्स दिला, हे सुद्धा चूक. यू विल बी, हे सुद्धा चूक. यू वेअर टू बी. एक मिनटं, इथे वर्ब बहुतेक चुकलेलं आहे. इथे टोल्ड आहे, प्रिंट मिस्टेक या ठिकाणी झालेली. पहा, इथे टेलच्या ऐवजी काय आहे, टोल्ड आहे, म्हणजे सिम्पल पास्ट आहे. मग आता यू हे काय, अनेक गोष्टी. मग यूच्या नंतर काय येईल, वेअर. मग यू वेअर टोल्ड लॅटर बाय जॉन. दुसरा आहे यू वेअर टू हॅव बीन टोल्ड, तर हे येणार नाही. वॉज येणार नाही, विल बी येणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. यू वेअर टोल्ड लॅटर बाय जॉन. क्वेश्चन नंबर 27. पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड गायलेस. गायलेसचा अर्थ होतो एखाद्याला फसवणे, चुकवणे, म्हणजे डिसेप्टिव्ह. ज्युनियन म्हणजे सत्य असणारा, ऑनेस्ट प्रामाणिक, आणि नेव म्हणजे नवखा. तर हे याचे अर्थ होत नाहीत. गायलेस म्हणजे फसवणे, फसवणे, चुकीचा मार्ग दाखवणे म्हणजे डिसेप्टिव्ह. क्वेश्चन नंबर 28. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला ओळखायचा आहे. द ऑफिसर्स किल दी मॅड डॉग. आता किल वापरलं म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे, V2. मग या ठिकाणी द मॅड डॉग हे जर आपण अगोदर घेतलं तर वॉज येईल. द मॅड डॉग वॉज किल्ड बाय द ऑफिसर्स. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. बाकीचे बघायची सुद्धा आवश्यकता नाही. क्वेश्चन नंबर 29. फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड सस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे संशयित, संशयित.
मग सस्पेक्टला कुठलाही डिफिनेटिव्ह नाही येणार, डिसिसिव्ह नाही येणार, डिस्प्युटेबल क्लिअर, डिस्प्युटेबल या ठिकाणी योग्य वाटतो. डिफिनेटिव्ह म्हणजे निश्चित चूक, डिसिसिव्ह निश्चितच आणि क्लिअर स्पष्ट, तर हे सुद्धा येणार नाही. डिस्प्युटेबल म्हणजे संशयित असलेला. क्वेश्चन नंबर 30, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. म्हणजे फिगर ऑफ स्पीचवर 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारले आहेत 30 पैकी. शी डिड नॉट रिअलाइज दॅट अपॉर्च्युनिटी वॉज नॉकिंग ॲट हर डोअर. संधी ही तिच्या दारावरती थाप मारते आहे ही तिला कळलं नव्हतं. आता संधी या ठिकाणी संधीला माणसासारखं समजले गेले म्हणजेच पर्सॉनिफिकेशन. बाकीचं बघायची सुद्धा आवश्यकता नाही. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिकेचं पूर्णपणे विश्लेषण पाहितलेलं आहे. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा व हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.